जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 5व्या अध्यायाला सुरुवात करूयात. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 5व्या अध्यायाचे ग्रंथरचयिते श्री विष्णुबुवा म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला जर जीवनात आपली प्रगती किंवा आपले आध्यात्मिक जीवन सुरू करायचे असेल तर त्याला उत्तम सत्पुरुष व मार्गदर्शन यांचा सहवास मिळायला हवा. पण त्यासाठीही आपली पूर्वपुण्याई असणे आवश्यक आहे व त्या गोष्टीला अनुसरूनच येथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की श्री अक्कलकोट गावातील सर्वच लोक खरोखरच खूपच पुण्यवान व परमभाग्यवान होते की त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा सहवास लाभला. त्यातच तेथील राजे श्री मालोजीराव यांचीही खूप पुण्याई होती. त्यामुळे त्या मालोजी राजांना श्री स्वामी समर्थ महाराजांसारखा दिव्य परब्रह्म व्यक्तीचा सहवास लाभला. दिवसेंदिवस जात होते व त्यात श्री स्वामी महाराजांची कीर्ती पण पूर्ण भारत देशात पसरत होती. त्यावेळी बडोदा संस्थानातील मुख्य राजाधिकारी श्री मल्हारराव गायकवाड हे तेथील राज्यकारभार पाहत होते. त्यांच्या कानावर सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती पोहोचली. श्री मल्हारराव गायकवाड यांना आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. त्यांना असे वाटायचे की आपल्या धनाच्या जोरावर श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट येथून बडोद्याला घेऊन यावे. या कार्यासाठी त्यांनी आपल्या दरबारात एका सभेचे आयोजन केले होते. त्या सभेत अनेक मातब्बर, दिवाण, विद्वान व सरदार यांना आमंत्रित केले व त्या सभेत मल्हारराव गायकवाड यांनी जाहीर केली की जो कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांना थेट अक्कलकोटवरून बडोद्याला घेऊन येईल त्याला आम्ही उचित बक्षीस तर देऊच, पण त्याचबरोबर आम्ही आपल्या संस्थानाची जहागिरी पण देऊ व मानसन्मान देऊ, असा त्या सभेत प्रस्ताव ठेवला. स्वामी समर्थांची आध्यात्मिक दिव्यशक्ती त्या सभेतील अनेक मातब्बर लोकांना होती म्हणून ते सभेतून काही न बोलता उठून गेले. पण त्यातील एक सरदार तात्यासाहेब यांनी मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना बडोद्याला आणण्याचा बिडा उचलला. ते खूप सारी धनसंपत्ती व सेवक सोबत घेऊन अक्कलकोट येथे पोहोचले. स्वामी समर्थ महाराज जेथे राहत होते ते येथील अनेक सेवेकरी व याचक लोकांना तात्यासाहेबांनी खूप धन व पैसे दिले. त्याचबरोबर तेथील अनेक लोकांना मोठमोठ्या पंक्तीचे आयोजन करून त्यांना यथेष्ट जेवण दिले. श्री स्वामी समर्थांचे मोठे भक्त व सेवेकरी श्री चोळप्पा यांच्याबरोबर अलग बैठक घेतली व त्यात त्यांनी चोळप्पा यांना 10,000 रुपयांची जहागिरी देण्याचे पण आमिष दाखवले. त्या काळात चोळप्पा यांची आर्थिक स्थिती एवढी चांगली नव्हती. ते खाऊन पिऊन बरे होते पण त्या व्यतिरिक्त त्यांना अतिरिक्त आय नव्हती. त्यामुळे चोळप्पा यांना धनाची आस लागली होती. त्यांच्या या लोभ प्रवृत्तीमुळे चोळप्पा यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्याबरोबर बडोद्याला येण्याची विनंती केली व त्यांना सांगितले की तेथे गेल्यावर आपला योग्य तो सन्मान तेथील राजे श्री मल्हारराव गायकवाड देतील. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करीत वदले की अरे, तो बडोद्याचा मल्हार यांच्या मनात माझ्याविषयी भक्ती अजिबात नाही व त्याला आपल्या श्रीमंतीचा खूप गर्व आहे. त्यामुळे आपला तेथे जाऊन काय उपयोग. इथे या अध्यायातील पूर्वार्ध संपत आहे व पुढील अध्यायात उत्तरार्ध देण्यात येईल. अशा तऱ्हेने येथे श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा 5वा अध्याय सुपूल संपूर्ण होत आहे.